नमस्कार, मी डॉक्टर शिशिर रुद्राक्षी। तर जेव्हा आपण आपल्या कपाटातून एखादा जुना ड्रेस काढतो आणि मग तो आपण घातल्यानंतर तो आपल्याला खूप टाईट जाणवायला लागतो किंवा पोटाच्या समोरचं बटन घालायला आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही आणि मग आपण आरशात इकडं तिकडं बघतो आणि मग आपलं पोट जे आहे ते प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं दिसतं किंवा आपल्या कमरेच्या भागाकडून चरबी जी आहे ती बाहेर टोकावण्याचा प्रयत्न करत असते। असं बऱ्याच वेळेला आपल्याबरोबर तो इन्सिडन्स झालेला असतो आणि अशा वेळेला मात्र आपल्या डोक्यात नक्कीच विचार येऊन जातो की अरे आता पोट कमी करायला पाहिजे किंवा आता फॅट लॉस करायला पाहिजे किंवा आता वेट लॉस करायला पाहिजे। बऱ्याच वेळेला आपण एक जिनाभरभर चढत गेल्यानंतर मग आपल्याला धाप लागते किंवा दम लागतो। मग त्यावेळेला पण आपल्याला मनात विचार येऊन जातो की अरे तर बॉडी वेट खूप वाढले किंवा बॉडीचं वजन खूप वाढलं आणि मग आपल्याला कमी करायला पाहिजे। किंवा बऱ्याच लेडीजना गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो आणि मग तेव्हा डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला थोडंसं वजन कमी करावं लागेल। मग अशा वेळेला आपण खाडकन जागे होतो आणि मग वेट लॉस करण्यासाठी काय काय करता येईल ह्याचा मागोवा आपण सुरू करतो। मग आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा गुगल यूट्यूबवर सर्च करतो की असे काही शॉर्टकट्स आहेत किंवा असे काही जादुई नुसके आहेत का की जे घेतल्यानंतर आपण फॅट फ्री होऊ शकू किंवा आपण इमिजिएटली ह्या वजनातून बाहेर पडू। तर ह्यासाठी मग आपण 3 दिवसात चरबी कमी करा, 3 दिवसात पोट कमी करा, 5 दिवसात 10 किलो वजन कमी करा, असे वेगवेगळे उपाय आपण करून पण बघतो, पण त्यामध्ये काही एवढा फारसा आपल्याला रिझल्ट मिळत नाही। मग मात्र आपली निराशा होते आणि मग आपण ही वेट लॉसची प्रक्रियाच बंद करून टाकतो आणि मग आपलं पुन्हा रुटीन सुरू होतं। पण जेव्हा आपण आपल्या बॉडीचं फॅट किंवा वेट हे एखाद्या सायंटिफिक प्रोसेसनी किंवा सायंटिफिक पद्धतीनं किंवा आपली लाईफस्टाईल प्रॉपर ठेवून जर आपण ही प्रोसेस एन्जॉय केली तर मात्र ही काही अवघड गोष्ट नाही आहे। सो ॲज अ डॉक्टर आणि गेली 8-10 वर्ष मी ह्या फिटनेस क्षेत्रात असल्यामुळं मग ह्या गोष्टींचा जो काही मेडिकली आणि सायंटिफिकली आणि प्रॅक्टिकली जे काही इम्प्लिमेंटेशन मी केलं ते जर मी तुम्हाला शेअर केलं तर ह्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो। आपल्याला तो एक वे मिळेल किंवा एक दिशा मिळेल की ज्या दिशेनं जर आपण आपला वेट लॉसचा किंवा फॅट लॉसचा जर आपण प्रयत्न ठेवला तर नक्कीच आपल्याला फॅट लॉस हे हेल्दी पद्धतीनं कशा पद्धतीनं करायचं ह्या गोष्टींचं नॉलेज हे मिळू शकेल आणि मग त्यामुळं जे काही आपल्याला फास्ट फॉरवर्ड जे की आपण वेट लॉससाठी प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं जे काही होणारे शरीरावर घातक परिणाम आहेत हे सुद्धा आपण टाळू शकतो। मग फॅट लॉस किंवा वेट लॉस हा चांगल्या पद्धतीनं देखील करता येतो ज्यामध्ये शरीराला किंवा आरोग्याला नुकसान हे कोणत्याच पद्धतीचं होत नाही, उलटं झाला तर त्याचा फायदा मात्र नक्की होतो। कारण अननेसेसरी वाढलेलं बॉडीवरचं फॅट हे आपल्याला दिसायला तर खूप खराब दिसतंच, पण त्याचा जो अननेसेसरी लोड आपल्या हृदयावरती येतो त्यामुळं आपल्याला खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात। आणि तशीच जी की अननेसेसरी चरबी आपल्या बॉडीवर साठत असते तशीच चरबी ही इंटरनली आपल्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये सुद्धा साठत असते, ज्याच्यामुळे हार्टचे वेगवेगळे ब्लॉकेजेस होण्याचे चान्सेस असतात ते ह्या अननेसेसरी वाढलेल्या चरबीमुळं होऊ शकतात। मग वेगवेगळ्या पद्धतीचे गुडघेदुखीचे त्रास, भरभर चालल्यावर दम लागणे, हे सगळे ह्या वाढलेल्या वजनाचे किंवा वाढलेल्या चरबीचे ड्रॉबॅक्स आपण म्हणू शकतो। ते आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या डेली रुटीनमध्ये चेंजेस जर केले तर मात्र याचा फायदा आपल्याला लॉंग रनसाठी म्हणजे आपल्या हेल्थसाठी आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला होऊ शकतो।
म्हणून ही पूर्ण प्रोसेस जी आहे ती प्रोसेस मी एका फॅट लॉस सिरीजमध्ये तुमच्यासाठी घेऊन येतोय लवकरच. तर त्यासाठी रेग्युलर अपडेटसाठी पाहत रहा ग्रो हेल्दी, बिकॉज वी गाईड यू टू लिव्ह अ डिसीज फ्री लाईफ. थँक्यू. सो खूप एक्सायटेड आहे तुम्हाला ही माहिती शेअर करण्यासाठी. ह्याच्यामध्ये आपण डाएट, त्याच्यानंतर जे की एक्झरसाइज रुटीन, त्याच्यानंतर भरपूर काही सायंटिफिक माहिती जी की वेट लॉसशी संबंधित असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा एकदम डिटेल विचार आपण ह्यामध्ये करणार आहोत. तोपर्यंत मस्त एन्जॉय करत राहा आणि पाहत राहा ग्रो हेल्दी.